बापगाव. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, जागेवरून कट करण्याचा प्रयत्न होता. बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल आणि या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पहिल्या षटकामध्ये विश्वास आलाय. उंच कुरा गोलंदाज आणि विश्वास नेहमीच चांगला गोलंदाजी करताना या वर्षामध्ये आपण बघितलेला आहे. त्या विश्वासच्या वतीनं डॉट बॉलनं सुरुवात केली या पहिल्या षटकाला. सलामीची जोडी मनोज घाटालच्या सोबतीनं बॅटर सुशांतला तुम्ही पाहतायत एवई टीम कडून. ओव्हर द विकेट जागा पडून खेळलेत. ओव्हर द मिड ऑफ क्लासिकल फटका. पॉवर प्लेचा योग्य वापर. बॉल सर सीमा पार. पहिला चौकार मनोज घाटालच्या बॅटमधून. बीट करत असताना सरळ चेंडूला पाठवलं. सीमारशीच्या पलीकडे येणारा पहिला चौकार होता. अशाच प्रकारे पॉवर प्ले मध्ये तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल आणि तो खेळ आता मैदानामध्ये सुरू केलाय मनोज घाटालनं. तसंही एवई क्रिकेटचा विचार केला तर घाटालच्या नावानं आता एवई क्रिकेट संघ ओळखला जातो. शफल होऊन नॉन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता. सरळ विकेटच्या वरनं बॉल निघून गेला. येतोय डॉट बॉल. अशा प्रकारचे डॉट बॉल देखील येथून अत्यंत महत्वपूर्ण असतील. आज गावदेवी बापगाव पूर्ण ताकदीनिशी या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण बघितलं की 1 ते 2 खेळाडू नेहमीच त्यांचे अनुपस्थित असतात. यावेळेला पुन्हा एकदा पिकअप शॉट. कडक शॉट आहे आणि बॉल सर स्क्वेअर लेगच्या पलीकडे निघून जातोय. वन बाउन्स ओव्हर द लाईन इनटू द फॅन्स. 4 रन. फटका होता. विकेटवर येण्याचा प्रयत्न आणि तिथून अगदी पुढे टाकण्याचा प्रयत्न केला. लेन बॉलला पीक करत असताना पाठवलं. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर लॉफ्टेड हिट. लॉफ्टेड ड्राइव्ह. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. येतो एका टप्प्याने आणखी एक चौकार. आल्या आतापर्यंत मनोज घाटालच्या बॅटमधून. आता थांबणार नाहीये. ज्या प्रकारे तुटून पडलाय लागोपाठ बाउंड्री वरती बाउंड्रीज त्या ठिकाणी प्राप्त करत असताना पॉवर प्लेचा योग्य वापर त्याने केला. 12 धावा धावफलकावरती. अष्टपैलू 11 गावदेवी एवई. पुन्हा त्याच दिशेने. पुन्हा मिड ऑफच्या डोक्यावरून. परंतु आता लॉंग ऑफला फिल्डर सेट करण्यात आला. एक्स्ट्रा कव्हर कडे गेला आणि तो बॉल अडवलाय. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपन्न होतोय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा विदाउट लॉस टीम एवई. नेक्स्ट मॅच आई एकविरा सावत आणि त्यांच्या विरुद्ध NK स्पोर्ट खांडवळ या 2 संघामध्ये आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की पहिलं सत्र जसं समाप्त होईल आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. आई एकविरा सावतच्या विपक्षामध्ये NK स्पोर्ट खांडवळ अशी लढत यानंतर तुम्हाला बघायला मिळेल. वन मोर बिग मॅच. आणखी एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. स्वर्गीय जानू व स्वर्गीय अजय यांना खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे आणि त्यांच्या स्मृतींना उजाला देण्यासाठी स्पर्धा. हे जे समालोचन कक्ष तुम्ही पाहतात आमचे सहकारी समालोचक स्वर्गीय सूरज पाटील. याच इताडे गावचा हा आवाज आज आपल्यामधून निघून गेला आणि नेहमीच या विभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात सूरज पाटील यांची आठवण होत असते आणि आज त्यांच्या नावानं हे समालोचन कक्ष या स्पर्धेमध्ये तयार करण्यात आलेला आहे. त्यांनाही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय. फ्री एंट्री टुर्नामेंट विनामूल्य या स्पर्धेमध्ये प्रत्येकी संघाला प्रवेश दिलेला आहे. ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. मित्रांनो आणखी एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीस येत आहे. ती स्पर्धेचं स्वरूप थोडंसं वेगळं असणार आहे. मी त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 7 स्टार ट्रॉफी 2026
एक दिवसीय स्पर्धा असेल आणि इथे फलंदाज बाद प्लेड ऑन त्रिफला उद्ध्वस्त केलाय मनोज घाटाल बॅक टू डग आउट. जरूर 7 स्टार ट्रॉफी 2026 ग्रामीण ओपन फॉर्मॅट एक दिवसीय स्पर्धा असणार आहे. ती डेट तुमच्यापर्यंत येईलच. त्या स्पर्धेमध्ये जे आपले 8 संघ असतील त्या 8 संघांमध्ये एक एक आयकॉन दिला जाणार आहे आणि या असोसिएशनमध्ये खेळत असलेल्या सर्व संघांमधून एक एक खेळाडू म्हणजे चिठ्ठ्या टाकल्या जाणार आहेत आणि त्यानुसार 8 संघ तयार होतील आणि एक दिवसीय ती नॉकआउट स्पर्धा कुकसेच्या क्रीडांगणावरती होणार आहे. त्याच्यामध्ये मकरंद स्पोर्ट मुटवल, धनेश 11 कुकसे, संजय स्पोर्ट सावत, आरडी किरवली, मेहर बापगाव, NK स्पोर्ट खांडवल, ग्रीष्मा आमनेपाडा आणि सौमिक केबल नेटवर्क भावाले असे 8 संघ असतील. आयकॉनमध्ये 8 आयकॉन निवडलेले आहेत. आदित्य वाकडे, विजय केने, ओमकार दळवी बापगाव, दैवत वेलेकर, किरण पाटील, प्रतीक वाकडे, मनोज घाटाल आणि अक्षय थेटे असे 8 आयकॉन खेळाडू एकेका टीममध्ये दिले जाणार आहेत. याची नोंद घ्या आणि जरूर त्याची माहिती तुमच्यापर्यंत आज संध्याकाळपर्यंत येईल. एकच दिवस ती स्पर्धा असणार आहे याची नोंद घ्या. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. रिव्हर्स चौकार आपल्याला बघायला मिळाला होता. समीरच्या बॅटमधून तो चौकार आला होता. 18 धावा आहेत. 18 ऑन बोर्ड. स्वीप रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि एक धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. हो ड्राईव्ह करण्यात आलाय. क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा फटका. एक धाव या ठिकाणी मिळाली आहे. सेकंडचा कॉल जरूर दिला जात होता. वीस धावा धावफलकावरती 20 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. ओ यावेळेला ऑन साइडला इम्प्रोवाइज हुक इनफील्डला बीट केला. लॉंग लेगच्या पलीकडे बॉल सीमा पार येतोय चौकार. जबरदस्त फटकेबाजी आता समीर त्याच्या बॅटमधून बघायला मिळते आणि हा बॉल मात्र सर डॉट बॉल. कारण याचं असंच असेल की पहिल्यांदा स्विच झाला होता, रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता आणि त्याच्यानंतर तो पुन्हा राईट हँड होऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि बरोबर अगदी योग्य निर्णय. पण उमेश केने सरांचा तुम्ही त्या ठिकाणी पाहतायत. डॉट बॉल आला आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ देखील संपन्न. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती. 12च्या सरासरीनं धावा त्या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत. 24 रन्स आफ्टर 2 ओव्हर. तिसरं षटक गावदेवी बापगाव संघाकडून नयनचा वापर आता या ठिकाणी करण्यात आला. समीर आणि सध्या आपण मैदानामध्ये सुशांतला पाहता. समीरच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार पाहायला मिळाले. एक रिव्हर्सचा चौकार जो थर्डमॅनला आला आणि अगदी इम्प्रोवाइज हुक करत असताना एक लॉंग लेगला म्हणजे बिहाइंड स्क्वेअर बिहाइंड विकेट धावा बनवल्या. पुन्हा शफल झाला. टर्न केल्या हलक्या तर बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतायत परंतु हा बॉल नाही थांबू शकत. निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.
ओहो फ्लिक शॉट, व्हॉट अ ग्रेट शॉट, जबरदस्त टायमिंग, बॉल स्क्वेअर लेगच्या पलीकडे येतोय, सिक्सर. हॅव अ लुक ॲट दॅट ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. लेग स्टंपच्या दिशेने येणारा बॉल आणि शफल होत असताना थोडा फ्रंट फुटला आला. फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉटम हँडचा चांगला वापर आणि रिस्टचा चांगला वापर. रिस्ट मध्ये जी पॉवर आहे ती या ठिकाणी दाखवली बॅटर सुशांत. आता त्याला तुम्ही शांत ठेवू शकत नाही. काय फटकेबाजी सुरू केली आहे, चौकार आला आणि त्याच्यानंतर षटकार आला. नयनच्या विरुद्ध वेगाने धावा. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर फुलर लेत होता, ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आलं. लॉंग ऑनचा फिल्डर बॉलवर येतोय तोपर्यंत एकच धाव पूर्ण करण्याची संधी फलंदाजांकडे होती आणि एका धावेने धावफलक आता पुढे गेलेल्या 35 वर मोठ्या टोटल कडे वाटचाल या ठिकाणी करत असताना आई एकविरा सावधच्या विपक्षामध्ये एनके स्पोर्ट खांडवल असा सामना तुम्हाला या पुढचा बघायला मिळेल. सोडून दिल्या बॉल, ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर हा चेंडू होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. चौथा सामना तुम्ही पाहताय आजच्या स्पर्धेतील पहिल्या दिवसाचा खेळ एन्जॉय करत असताना फ्री एंट्री टुर्नामेंट तुम्ही पाहतायत. जानू स्पोर्ट इताडीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहतायत. 60-60 ग्रुप शफल झालाय. ऑन साइडला पूल करत असताना हवे ते बॉल, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत परंतु झेल पकडता आलेली नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबादचा देखील प्रयत्न तेथे राहिला परंतु 2 धावा त्याच ठिकाणी पूर्ण केल्या. बॅटर समीर आणि सुशांत मध्ये चांगली भागीदारी. सुरुवात मनोज घाटालनं चांगली केली परंतु तदनंतर तो आउट झाल्यानंतर कुठेतरी एक रिस्पॉन्सिबल खेळ फलंदाजांना करणं गरजेचं होतं आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी आता जरूर क्षेत्र या फलंदाजांनी उचलली आणि त्या जबाबदारीनं आता एक चांगली भागीदारी आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळाली. नयनला बॅक करावा लागेल. हा बॉल फुल टॉस आहे, लॉफ्ट केलाय, ओव्हर. ओहो हो, काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक एक्झॅक्ट काय करत होता तेथे प्रयत्नच केला नाहीये त्या ठिकाणी. चौकार गेलाय. पाहूया आपण रिप्ले मध्ये. शॉर्ट मिड विकेटला बीट केलं, ओव्हर शॉर्ट मिड विकेट हा फटका होता आणि त्याच्यानंतर काव कॉर्नरचा फिल्डर अगदी हळूवार पद्धतीने धावत होता. स्वीप करण्यात आल्या पुन्हा एकदा. स्क्वेअर ऑफ द विकेट. एका धावेने 3 षटकांचा खेळ देखील संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा तुम्ही बघतायत 43वा. 14.33 सरासरी राखण्यामध्ये आतापर्यंत यश आलंय. 7 बॉलमध्ये 16 वर फलंदाजी करतोय समीर आणि 4 चेंडूंमध्ये 12 वर फलंदाजी करतोय सुशांत. 43वा धावफलकावरती 2 फलंदाज आता इथून चांगली भागीदारी, चांगला स्टँड पार्टनरशिप त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय आणि जो अत्यंत महत्वपूर्ण होता, गरजेचा होता. नेक्स्ट मॅच आई एकविरा सावध आणि त्यांच्या विरुद्ध एनके स्पोर्ट खांडवल असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. अंतिम षटक असेल आणि आता गोलंदाजी करण्यासाठी रोशनचा वापर या ठिकाणी करण्यात येतो आणि हे सध्या तुम्ही दृश्य पाहतायत. एरियल व्ह्यू तुम्ही क्रीडांगणाचं पाहतायत. बर्ड हा व्ह्यू जणू का हेलिकॉप्टर मध्ये बसून आपण या स्पर्धेचा आनंद घेतोय असं दृश्य तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. ड्रोन कॅमच्या सहाय्यानं एनबी लाईव्हच्या वतीनं टिपलेले क्षणक्षेत्र श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नांदकर
येथे वसलेलं हे क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती सुरू असणारी ऐतिहासिक स्पर्धा जानू स्पोर्ट इताडे आयोजित स्वर्गीय जानू स्वर्गीय अजय स्मृती चषक. शफल झालेत. बॉल लेगसमच्या दिशेने होता, हुक केलाय आणि बॉलला सेट पाठवलाय. लॉंग लेगच्या पलीकडे येतोय चौकार. चौथ्या षट पुन्हा हुक केलाय. आणखी एक सिक्सर. समीर ऑन फायर नाव. What a magnificent batting. Incredible knock. सातत्याने आखूट टप्प्याची गोलंदाजी होती आणि त्याच्यावरती हल्ला चढवलाय. जो खेळ समीर खरं तर मागच्या बऱ्याचशा स्पर्धांपासून त्याचा खेळ आपण मिस केला होता, तो खेळ आज समीरच्या वतीने आपल्याला बघायला मिळाला. चौकार आहे की षटकार आहे चेक करायचं आहे का सर? ओके. सर चौकार आहे. चौकाराच्या मदतीने धावफलक आता पुढे जाणार. 53 धावा धावफलक, माफ करा 51 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात चांगली केली. यावेळेला आता दिशेमध्ये थोडस बदल करण्यात आला. पुन्हा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, फॉलो करण्यात आला बॅटरला आणि हा चेंडू मात्र डॉट येतोय. समीरचा पण इंडिव्हिज्युअली विचार केला तर 24 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाल्यात 10 चेंडूंचा सामना करत असताना. आणि सुशांतनं देखील चांगली साथ त्याला दिली आहे. 4 बॉलमध्ये 12 धावा त्याच्याही बॅटमधून आपल्याला बघायला मिळाल्यात. 51 धावा एक मोठी टोटल आता उभारली गेली आहे. खोदात टाकलेला बॉल पुढच्या लेंथवर होता. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरील कडा आणि बॉल पॉइंटच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होते. तोपर्यंत फलंदाजाकडे फक्त वेळ होती ती एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा तुम्ही पाहतायत 52 धावा, 52 रन्स. मोठ्या टोटलकडे वाटचाल. आफ्टरनून सेशन मध्ये या मैदानावर धावा बनतात आणि जरूर त्याचा फायदा अश्वद 11 गावदेवी एवई संघानं उचललेला आहे. परंतु गावदेवी बापगाव संघाला हे भरपूर कठीण होणार आहे, कारण पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणं आणि सेकंड इनिंग मध्ये धावांचा पाठलाग करणं भरपूर फरक असतो. आपण नेहमीच म्हणतो ना, भरपूर सारे अडथळे येत असतात, कारण त्यावेळेला तुमच्या समोर एक टार्गेट असतं, ध्येय असतं, त्यामुळे तो दबाव असतो तुमच्यावर. हा फुलटॉस आहे, चुकीचा बॉल आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. भिरकावून दिले बॉल नसलं सीमा पार. षटकार. चुकीला माफी नाही. षटकार आपल्याला बघायला मिळतोय आणि सिक्सरच्या सहाय्यानं स्कोर पुढे गेलेला आहे धावफलकावरती. 59 धावा, 59 रन्स ऑन द बोर्ड नाव. शेवटचा षटक आपण पाहतोय या ठिकाणी रोशनच्या माध्यमातून सुरू असलेलं षटक. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पुन्हा फुल टॉस. एक्सा कव्हरच्या डोक्यावरून इनफिल्डला क्लिअर केलाय. लॉंग ऑफला फिल्डर होता. बरोबर बॉल उचलणार, फेकणार, तोपर्यंत वेळ होती धावा पूर्ण करण्याची. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि बघता बघता 3 धावा त्या ठिकाणी पूर्णही झाल्यात. या 3 धावांच्या मदतीने
पहिलं सत्र देखील समाप्त झालं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर दोनच धावा आहेत का? दोनच धावा असतील आणि या 2 धावांच्या मदतीने स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहतायत. समीरजी ठाकरे सर, खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये नक्कीच त्यांचा आपण आवाज ऐकलात. संपूर्ण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रभर त्यांचा आपण आवाज ऐकत असतात. या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नक्कीच या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकताय. मंत्रमुग्ध केलाय सकाळच्या सत्रापासून. जाऊयात बादशाह दिशेने ऑनगोईंग मॅच सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने अश्रद 11 येवई आणि त्यांच्या अगेन्स्ट आईगावती बाबगाव. तर 3 षटकांसाठी मात्र 15 मिनिटांचा कालावधी आणि 15 मिनिटांच्या कालावधीमध्ये जर 3 षटक पूर्ण झाले नाही तर 4थ्या षटकामध्ये एक अतिरिक्त फिल्डर 30 यार्ड सर्कल मध्ये पाहायला मिळेल. तर टायमर स्टार्ट नाव. वेळ सुरू होती आता. दोन्ही संघांना खूप शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. शो द क्वालिटी क्रिकेट, शो द गुड गेम. पहिला चेंडू गोलंदाज मनोज होतोय सज्जा. समोरच्या दिशेने फटका सूर्य. क्षेत्ररक्षक आहे तिथे. धावाची शक्यता होती. चूक घडली आहे नक्कीच तिथे. एकच धाव. तर 2:09 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. याची नक्कीच आपण दक्षता घ्या की आता 15 मिनिटांच्या कालावधीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये 3 षटक कंप्लीट झाले पाहिजे. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धोक्याची घंटा आहे तिथे. काय घडलंय नक्कीच पंच आम्हाला काय सांगतील. नॉट आउटचा इशारा आलाय. DRS नक्कीच वापरलाय पंचांनी. DRS चा वापर केला गेलाय. चेक करूयात आपण काय घडलंय नक्कीच. फलंदाज सेफ पोहोचलाय की बाद होतोय. काय घडेल काय बिघडेल थोड्याच वेळात आपल्याला चित्र स्पष्ट होताना नक्कीच दिसेल. चेंडू हातामध्ये आहे. यष्टीरक्षक तिथे आहे. पोचतोय आणि बॅट घर्षण करतोय. दरम्यान फलंदाज क्लिअरली विजन आपल्याला दिसते. साफ सूत्र प्रक्षेपण. नॉट आउट आहे. फलंदाज पोहोचलाय तिथे. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला नक्कीच मानस बनवलं होतं परंतु तिथे डॉट बॉल येतो. डॉट बॉलची समाप्ती. 3 चेंडू अजून शिल्लक. पहिलं षटक अप्रतिम हाताळलंय मनोजने. आतापर्यंत प्रभावित केलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. यावेळी अंपायरचे दोन्ही हात समांतर. वाईट चेंडूंना फर्स्ट वॉर्निंग देखील आली आहे तिथे. फर्स्ट बाउन्सर नक्कीच या षटकातील हातरला. सेकंड बाउन्सर जर जास्त उंची घेत असेल तर निश्चितच त्या चेंडूवर नो चेंडू घोषित केला जाईल. 3 चेंडू 4 धावा. धावफल कावर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मनोज. फुल टॉस परंतु दिशा देण्याचा प्रयत्न झाला. सेन्सिबल बॅटिंग पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जखडून ठेवलाय. बांधून ठेवलं पूर्णतः. अंकुश साधलाय. स्पीड ब्रेकर लावतो धावसंख्येवर गोलंदाज मनोज. 4 चेंडू 5 धावा. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या षटकातील. स्वर्गीय जानू स्वर्गीय अजय स्मृती चषक 2025 6 थरार आपण आणत आहे. फिंगर ओल्यावेळी अपकटर चेंडू त्याला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक येतो डीप वरना. वाईडिश लॉंगॉनचा आणि डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला. चेंडूला उचलतील फेकतील दरम्यान एकच धाव येते. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक 1 आपण पाहतोय. अंतिम बॉल. मनोज पुन्हा एकदा 45 क्रमांकाची जर्सी परिधान केली. लाईन पाहावी लागेल. लेग स्टिक्सच्या बाहेर उमेश केने सरांचे दोन्ही हात समांतर कारण चेंडू असेल अभांतर. धावसंख्या 7 वर जाऊन आता पोहोचतीये. अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. या षटकामध्ये नक्कीच जखडून ठेवलाय कोणताही चौकार किंवा षटकार
आतापर्यंत पाहायला मिळाला नाही. मोठ्या फटक्यासाठी जातील का? या चेंडूवर काय घडेल पाहूया. चांगला चेंडू, फिंगर रोल, गती परिवर्तन, चेंडू पडल्यानंतर शरीरभर आदलला, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता तिथे, अपयशी प्रयत्न पाहायला मिळतोय. आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 धावा फलकावर. आयवा जेलसाठी निश्चितच 500 रुपयांचा कॅश प्राइज प्रेक्षकांना दिलं जात आहे. आणि काही प्रेक्षकांनी त्याचा लाभ देखील घेतलाय. परंतु जे प्रेक्षक आता कुठेतरी बाहेर असतील मैदानाच्या, त्यांनी देखील थोडस तटस्थ राहा, कारण 500 रुपयांचा कॅश प्राइज आपण जिंकू शकता. या स्पर्धेच्या माध्यमातून चांगली संकल्पना आपल्या समोर येते. आणि या विभागामध्ये ओमसाई आमने रोनाल्ड असोसिएशन मध्ये प्रथमताच विनामूल्य शुल्क आकारता ही स्पर्धा भरवली जाते. 3 दिवसांची मोठी स्पर्धा, तब्बल 30 संघांचा प्रवेश या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू चांगला, यावेळी मात्र एकच धाव. नक्कीच स्पर्धेसाठी खंबीर साथ ज्यांची लाभली आहे, या परिसरातील भाग्य विधाते सन्माननीय आदरणीय श्री जगनशेठ पाटील, 60 ग्रुप आणि सरपंच आहेत इताडे गावचे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष या पदी देखील त्यांच्या सध्याच्या घडीला ते कार्यरत आहेत. दरम्यानचा चेंडू चांगला पाहायला मिळतोय, कॉट बेहीन आउट होतोय, सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळतोय. पहिला मोठा धक्का लागला इथे टीम बापगावला. थँक्यू. त्यासोबत अनेक मान्यवरांचं देखील सहकार्य लाभले. सन्माननीय आदरणीय माजी उपसरपंच राकेश दिगाडकर साहेब, त्यांच्या माध्यमातून देखील मॅन ऑफ द सिरीज आपल्याला लाभली. स्पोर्ट्स सायकल लाभली त्यांच्या वतीने आपल्याला या स्पर्धेसाठी. समोरच्या दिशेने ब्लॉक होल मध्ये फेकला होता, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. लॉंगन वरनं क्षेत्ररक्षक येतो, वायडिश लॉंगन वरनं एकच धाव तिथे दरम्यान जोडली जाते एका धावेच्या मदतीनं. धाव फलकावर धावांची टोटल 9, 1 गड्याच्या मोबदल्यात. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दोन्ही मोठे संघ, मोठी बॅटल, परंतु एकतर्फा खेळ सध्या करतोय एवही संघ. समोरच्या दिशेने कॉट बेहीन यष्टीरक्षक होते तिथे, सफलता मिळते गोलंदाजाला. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक मोठा धक्का. डीजे या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बॉल उपलब्ध झाले, सन्माननीय आदरणीय संजयजी तिसकर साहेब यांच्या वतीने आपल्याला बॉल बॉक्स लाभलेत. त्यांचा देखील धन्यवाद, आभारी आहे. टॉस विनिंग कॅप्टन साठी शीतपेय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलाय. समोर दिशेने दरम्यान फटका सुरेख आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चूक घडली आहे. लेझी क्रिकेट पाहायला मिळते, लेझी फिल्डिंग आणि चेंडूला पाठवून दिला सीमाबार. येतो हा नशिबाचा चौकार. समोरच्या दिशेने प्रहार जाल्यामध्ये अडकवलं क्षेत्ररक्षक, चेंडू खाली येतोय, डाऊन दी बॉल. चांगला झेल टिपलाय. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक मोठा धक्का लागलाय आई गावदेवी बाबुगाव टीमला. चला लगेच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. रोहित येतोय मैदानाच्या आतमध्ये.
गोलंदाजी अप्रतिम होती अश्रत 11 एवढी टीमच्या माध्यमातून. चला फास्ट केला कारण सेकंड राऊंडचे सर्व सामने 3 षटकांचे असतील याची तो किल आपण नोंद घ्यायचे. राऊंड द स्टंप्स पुढचा बॉल शॉर्ट पिच चेंडू अप्रतिम वेगाने फेकला होता. पडल्यानंतर चेंडू बाउन्स घेतोय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. फलंदाज बीट होतोय. एकापेक्षा एक चांगले चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकले जातात. जणू काय लेझर गार्डेड मिसाईल्स फेकल्या जात आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने अतिरिक्त लाईन भरकडतोय गोलंदाज. पंच उमेश केने सर आम्हाला सांगतायत वाईट चेंडू वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव. 14 धावा धावफलकावर चेंडू 5 शिल्लक आहेत तिसऱ्या षटकातील. वरून पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द स्टंप्स आडवा पाटना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल सुटलाय तिथे परंतु धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. डिझे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नयन दाखल होतोय. स्लॉग स्टोअर मध्ये डॉमिनेट करण्यासाठी ओळखला जातो. नयनला फिनिशर आहे खऱ्या अर्थाने या संघाचा. चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळी चांगला फटका पहिल्याच चेंडूवर भिडकावून दिला. चेंडूला क्षेत्ररक्षक होता. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये खूप मोठा अंतर. चेंडू झाला शुभ अंतर. पाठवून दिला बॉलला बॅकवर्ड सीमा रेषेच्या बाहेर. येतो हा चौकार. अशी बॅटिंग करावी लागेल. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये चौफकेर फटकेबाजी हवाई आल्याने चेंडूला पाठवून द्यावं लागेल सीमा पार. आपल्या आडव्या बाटना पुन्हा एकदा फटका सुरेख. क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं अप्रतिम. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल राहिलाय. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावांच्या मदतीनं धाव फलकावर धावांची टोटल 24. लॉट्स ऑफ 4 विकेट डाऊन. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न बॉलर बॅक ड्राईव्ह आणि तिथे मात्र फटका समोरच्या दिशेने फसला होता परंतु क्षेत्ररक्षक पोहोचले नाही. खूप काल चेंडू हवेमध्ये होता. आणि क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका जर कोणता असेल तर नक्कीच गोलंदाजाच्या ठीक पाठीमागे तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नसतो. यावेळी फटका सुरेख आहे. जागा बनवली. क्षेत्ररक्षक तैनात. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टिपला झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. हिमेश अर्धा संघ पवेलियनच्या दिशेने परतलाय. खराब बॅटिंग पाहायला मिळते निश्चितच आई गावठी बाबगाव टीमच्या वतीनं. यावेळी फुल टॉस पाठवून दिलाय. चेंडूला सीमा बार बॅकवर्ड सीमा रेषेच्या बाहेर. हा येतो मोठा षटकार. जबरदस्त फटका होता.
चेंडू जसा बॅटच्या संपर्कात आला, स्वीट साऊंड ऑफ द बॅट ज्याला म्हटलं जातं, मधुर संगीत बॅटमधनं ऐकायला मिळालं. क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावर चेंडू बाहेर पळाला षटकारासाठी आणि षटकाराच्या मदतीने धावफलकावर धावांची टोटल आता झाली आहे 28 धावा. भरपूर धावांची गरज आहे विजयासाठी. यावेळी मात्र खाली राहतोय चेंडू, बॅटच्या टोला लागला आणि एकच धाव. 4 चेंडू अजून बाकी आहेत. 4 चेंडू मध्ये विजयासाठी 33 धावांची गरज आहे. हा सामना भरपूर लांब आहे. औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये प्रेडिक्ट करणं चुकीचं असेल. या क्षणात जर एखादा नो चेंडू आला, षटकार लागला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव होऊ शकतो बाबगाव टीमचा, परंतु तसं वाटत नाही. कारण चांगली गोलंदाजी होते. क्षेत्ररक्षक पोहोचला तिथे, सुशांत होते, जर्सी क्रमांक 41. आणि आता विजयासाठी 3 चेंडू मध्ये 31 ची गरज आहे. या मॅच मध्ये चांगली दमदार कामगिरी करतोय. यावेळी टीमचं कौतुक करावं लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, फिंगर केले चेंडूवर, ताकद होती, मनगटी आट्टा आला आणि चेंडूला पाठवून दिला वाईड स्लॉंग सीमारेषेच्या बाहेर. लांब रचक पल्ल्याचा मोठा हिट षटकार. फटक्यांसाठी खूप उशीर होतोय, कारण 2 चेंडू मध्ये आता 25 धावांची गरज आहे विजयासाठी. वाईट बॉल, लाईन पाहावी लागेल. 24 धावांची गरज असेल इथून. 2 चेंडू अजूनही शिल्लक. सामना नक्की झुकतोय. तराजू आपल्याला वाकलेला पाहायला मिळतो. यावेळी टीमच्या दृष्टिकोनातनं हा सामना नक्कीच काबीज केलाय. कॉल्ड बेन सॉफ्ट डिसमिसल, 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक मोठा फलंदाज बाद होतोय, धक्का लागतोय बाबगाव टीमला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेत होता. शिकार केली खऱ्या अर्थाने, सफलपूर्वक षटक हाताळत आहे. 1 चेंडू आता 24 ची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज यावं लागतं. सूरजला आता काय करता येईल, कारण एकच चेंडू बाकी आहे. वैयक्तिक एक षटकार येईल का? फुल टॉस समोरच्या दिशेने एका टप्प्याने निश्चितच चेंडूला उचलतोय, फेकतोय. दरम्यान कोणतीही धाव नाही. 24 धावांसहित हा विजय आपल्या नावावर करतोय हर्षद 11. येवई संघ खूप खूप अभिनंदन, मिनी कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड अँड टफ लक बाबगाव टीम. आता 1 वर्षभर या स्पर्धेची आपल्याला वाट निश्चितच पाहावी लागेल, परंतु पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा येतील या स्पर्धेच्या वतीनं.